नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. संतांकडे जाताना देव निर्गुणात जाऊ शकतो, पण निर्गुण नाही, त्याला सगुण व्हायला आवडते. तीर्थे तया ठाया येथे पुनीत वावया, पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मा ध्यान काढी, इति पुंडलिका जवळी. करते आंघोळी वंदिती चरण. हे दोन चरण या अभंगाचे, तिसरा आणि चौथं चरण सलग म्हणायचं. काय करतो? निर्गुण आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. गाली दंडवत पण कशासाठी? तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, वावया निर्मळापणासी. तिथं दंडवत का घालायचं? अरे ज्या चोखोबऱ्यांच्या, ज्या मुक्ताबाईच्या, ज्या ज्ञानोबऱ्यांच्या चरणावर जगातली सगळी तीर्थ लोटांगण घालायला येतात. इथून माणसं काशीला जातात आणि ती काशीची गंगा माता ज्ञानोबारांना ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. ती म्हणते माऊली मला सोडू नका, सोडू नका, सोडू नका. शेवटी नामदेवराय म्हणतात नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वाठाई. तीर्थे पर्वकाळ येती पायापे, सकळ सकळ तीर्थ सकळ पर्वकाळ जिथे लोटांगण घालायला चोखोबरींच्या चरणावर येत असतील, तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. म्हणून मी आता तिथं जाईल. दोन्ही चरण तुमच्या 100% लक्षात आलेली असावी. तिसऱ्या चरणामध्ये पूजन महिमा सांगितला, चौथ्या चरणामध्ये पवित्रतेचा महिमा सांगितला, आणि अभंगाच्या 5व्या चरणामध्ये संतांचा शक्ती महिमा सांगितला. काय म्हणते? 5वं चरण अष्टमा सिद्धींचा कोणाला पाड. काय संतांकडे अहो भिंत चालवायची इच्छा नव्हती, पण चालवली. मिरविला बळीवार सिद्धाईचा. रेडा बोलवायची इच्छा नव्हती, बोलवला. मिरविला बळीवार सिद्धाईचा. लाखो प्रेत मुक्ताबाईच्या हातात कुत्र्याचं हाडूक आलं. लाखो प्रेत झोपलेली निळामणीजी ही प्रेते जीवविली. साधी गोष्ट ही, इच्छा नव्हती, पण हे केलं का? बल सुद्धा माणसाला कधी कधी समाजापुढे दाखवावं लागतं. ते बल पाहलं. इथं माणसं नीट बोलत नाही, आणि रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबारे बोलतात. होता कृपा तुमची पशु बोले वेद. ही ज्यांची ताकद आहे, ही ज्यांची शक्ती आहे. अष्टमा सिद्धींचा कोणाला पाड. पुढं इतकं सगळं असून सुद्धा पुढं शिंदे महाराज वागो नेदी आड तया कोणी. त्याच्या आड राहून किंवा त्याचा सांभाळ करून, त्याचा मोठेपणा मिरवून त्याचं एक वेगळं अधिराज्य निर्माण करायचं, हे आमच्या संतांना कधी जमलं नाही. जिथं अष्टमा सिद्धी त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चोखोबऱ्यांच्या दारात लोटांगण घालतात, माझ्या चितकाला मुक्ताबाईच्या दारात लोटांगण घालतात, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. 10-20 झाले आणि 5 चरण आपण संपवलेली आहेत. राहिलेल्या 10 मिनिटामध्ये मला जाणीव आहे ते म्हणावंच लागेल. माझा मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा मात्र म्हणावंच लागेल. मला इतके फोन आले की मी माझा मोबाईल घेऊ शकलो नाही, बंद केले नाही. पण ते ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. कधी कधी असं वाटतं ते सोडूनही मला बरंच काही येतं. चुकीच्या कल्पनेत मनुष्याला एखाद्या वेळेला बघू नये. का आई माझी म्हणतात पुरुषोत्तम महाराज. अरे पुरुषोत्तम महाराजांचं आई माझीच्या व्यतिरिक्त कीर्तन ऐकून बघा. एखाद्या फळावर, आळंदीला, पंढरीला, कुठल्याही गावातलं कीर्तन ऐकून बघा. आई माझी थोडा वेळ विसरून जा. ते उग तुमच्या आवडीचं आहे, तुमच्या काळजातलंही म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं. नाही तर ते सोडून सुद्धा आमच्या पाटणकर बाबांनी, आमच्या हरणे बाबांनी, माझ्या वक्ते बाबांनी कृपा केली ना आमच्यावर. तसं होत नाही महाराज, होतच नाही. मग अशी पुरुषोत्तम महाराजांच्या वडिलांच्या डोळ्यात आमच्या बाबांचं दर्शन घेतलं मी. बाबा बसलेले होते पांडीज, गळा 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 पाणी आलं डोळ्याला. पुत्राच्या विजयी पिता संतो. हे 16 पाहला बस. अरे हा 16 पाहला, आता त्या महात्म्याच्या अंतःकरणातली भावना आहे, बस झालं काम. काय पाहायचं राहिलं आता जीवनात दुसरं. मला एक 2-4-5 दिवसापासून बरेच फोन येत आहे. महाराजांना सगळी शुभेच्छा देत आहे, भावी शुभेच्छा देत आहे. तुम्ही काय म्हणाल? अरे म्हटलं ते व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्यांना शुभेच्छा द्यायला माझी उंची खूप कमी आहे.
पण ज्या दिवशी माणसं शुभेच्छा देतात त्या दिवशी माणसाचं भलं होत नाही. पुरुषोत्तम महाराजांना ज्या दिवशी चोखोबाराय आशीर्वाद देतील त्या दिवशी जगातल्या कोणत्याच आशीर्वादाची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप इच्छा उत्कंठा मनात आहे ना. आम्ही ज्या वेळेला मैत्रीमध्ये चर्चा करतो असा दिवस नाही की फोन होत नाही. कधी फोन झाला नाही तर मन लागत नाही. हा दादा कुठं असेल, तो माझा भाऊ कुठं असेल, एका माईची लेकरं म्हणून प्रवासाला निघालेली, कायम रोडच्या प्रवासाला कोण्या दिशेत रे दादा, किती वेळ आहे रे, कसं वातावरण होतं रे, तुझा आवाज कसा आहे रे, तुझी तब्येत कशी आहे रे, हे बोलणं झालं की मग त्याच्या पुढचा विषय निघतो. हजारदा ते विषय निघतात. नाही, माझं इसरोड गाव, मला असं वाटतं इथं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काही काम करावं का पाण्यासाठी, इथं झाडच लावावे का. दादा एखादं हॉस्पिटल बांधलं तर कसं होईल रे, दादा एखादी आदिवाशांकरता शाळा बांधली तर कसं होईल रे, हे चोखोबारेचं मंदिर बांधलं आपण, चोखा मेळा बंका जातीचे महार त्याचे सर्वेश्वर ऐक्य करी. अरे माझ्या संतांना जर त्रास झाला तर या जगात असे अनेक दुबळे माणसं आहे दादा, त्यांच्याकरता आपण काम करू शकतो का रे. वारकरी संप्रदायाची एखादी संस्था उघडू शकतो का रे. माझ्या पाटणकर बाबा जो गोरगरिबाचं एखादं बच्चे निवून घालू शकतो का रे. हा जसा पुरुषोत्तम घडला तसं माझ्या पाटणकर बाबाचा हात ज्याच्या पाठीला लागेल तसा एखादा पुरुषोत्तम या आश्रमात तयार होऊ शकतो का रे. ही ज्याच्या अंतःकरणातली भावना आहे, याला मन मोठं लागतं तसं ते होत नाही, उदाहरण अंतःकरण लागतं त्याला. ते काही विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट क्षेत्रात गेल्यावरच होतं या मताचा मी नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त राहून सुद्धा मला काही करता येईल का हा विचार महाराजांचा सहज मनात. म्हटलं होईल दादा. मागे तर हॉस्पिटलचं भूत इतकं डोक्यात घुसलं की उतरत नव्हतं. नाही, हॉस्पिटलच करायचं, हॉस्पिटलच करायचं. आम्ही आता मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टचं काम हातात घेतलंय. त्याच्या मी त्या संस्थेचा अध्यक्ष, अनेक पदाधिकारी इथं नाशिकचे बसलेले, मुंबईची सुद्धा माणसं आलेली. तुकाराम भाऊ त्या संस्थेत आहे. वाटतं ना आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन आम्ही एक नवीन निर्णय घेतलेला आहे. आम्ही नाशिकच्या सिव्हिल सर्जनांसोबत, आमच्या सुदर्शन दादांचे वडील नाशिकला आता चॅरिटी कमिशन ऑफिसर आहे. आता त्यांची बदली मुंबईवरून त्यांचं ट्रान्सफरच नाशिकला झालं. काय केलं पाहिजे, एक तो मंदिर हो गया, आगे क्या करना चाहिए, कुछ तो भी करना चाहिए. हम समाज का कुछ देने लगते, कुछ तो भी देना चाहिए. हम जाएंगे, झोली फैलाएंगे. अरे प्रेम भरने वाले लोग समाज हित में कुछ तो भी दान भी हमें देंगे. पण काय मागायचं, तुमच्या पोराबाळां करता नाही हो. सिव्हिल सर्जनांसोबत नाशिकला बैठक घेऊन त्यांना प्रार्थना केली. म्हटलं आम्हाला गरजवंता करता मुक्ताबाई प्रसाद नावाचा डबा चालू करायचा आहे. कसा, पेशंट ऍडमिट केला की स्कीम मध्ये त्याचं ऑपरेशन होतं, स्कीम मध्ये ऑपरेशन होतं, त्याची व्यवस्था होते जेवणाची. पण मी धाडसानं सांगतो तुम्हाला, पेशंट बरोबरच्या माणसाची ना धड राहायची व्यवस्था होते ना जेवणाची व्यवस्था होते. तुम्ही जालन्याला जा, तुम्ही संभाजीनगरला जा, मुंबईला जा. मग काय करायचं, आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या सहोदरांच्या माध्यमातून एक मुक्ताई प्रसाद नावाचा डबा, हक्काचा डबा, हक्काचं जेवण, चांगल्या डब्यात 6 तास जेवण चांगलं राहील अशा मुक्ताई प्रसाद नावाच्या डब्यामध्ये ते भोजन विनामूल्य 1 रुपया न घेता पोचवायचं. समाज आपल्याला आशीर्वाद देईल. तुमच्या कोणत्याही माणसाला जर आम्ही म्हटलं तुम्ही तुमच्या पोराच्या वाढदिवसाला या दारुड्यांना काय जेव घालता, नालायक लोकांच्या पंक्ती बसवू नका तुमच्या पोरीच्या लग्नाला. अरे 100 गरजवंता पुढे मुक्ताबाईचा प्रसाद घेऊन जा. तुमच्या पोरांना तो गोरगरीब माणूस जेवण करेल त्यावेळेला घासा घासाला, कणा कणाला आशीर्वाद देऊन जाईल. येतं ना मनात. आणि ते पूर्णतेला नेण्याची सुद्धा ताकद मुक्ताबाईनं आमच्या सगळ्यांच्या मनगटामध्ये दिलेली आहे. म्हणून विशिष्ट क्षेत्रात जायचंच आहे आणि मी गेलोच आहे, विचार सुद्धा नाही. पण हा प्रवाह आहे, मी चालत राहणार. थांबणं पुरुषोत्तम महाराजांचा स्वभाव नाहीये. चालत राहावं. काय सप्ताहाचं वर्षभर त्यांना गेल्या सप्ताहाचा त्रास झाला, आम्ही सगळं पाहिलं. माणसं बोलून मोकळे होतात, करावंच लागतं महाराज. प्रत्येकाला एकदा उखळात मुंडकं घातलं ना किती रट्टे बसतील याचा हिशोब करावा लागत नाही. आणि त्यांनी ते केलेलं आहे. माझ्या पाटणकर बाबांचा, चोखोबारींचा आशीर्वाद आहे. पुरुषोत्तम महाराज तुमच्या नजरेतलं इसरूळ, मंगरूळ, चिखली परिसर निश्चित जसं चोखोबारींचं मंदिर महाराष्ट्रात गाजतंय तसा हा परिसर सुद्धा एक दिवस तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाच्या कर्तृत्वानं मंगलमय कराल अशी प्रार्थना आपण करूया. परमात्म्याने त्यांना शक्ती द्यावी. खूप असं म्हणे, भारतीय महायुद्ध ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला
परमात्म्याला मदत मागायला दोन माणसं गेली. पहिला दुर्योधन आणि दुसरे अर्जुन महाराज. तुम्हाला सगळ्यांना माहिती. नारायणी सेना कोणी घेतली? दुर्योधनाने घेतली. उरलेला परमात्मा अर्जुनाने घेतला. आता पुढे चला. आता वाटप झाली. प्रचंड आनंदी झाला दुर्योधन की आपल्याला सैन्य भेटलं बाबा. हा एकटा त्याला मिळाला. तो निघाला तिथून आणि भगवान म्हटले, अर्जुना हे तू काही बरं केलं नाही गड्या. अरे तू मला घ्यायच्या ऐवजी सैन्य घेतलं असतं. सैन्य तुझ्या युद्धाला कामात पडलं असतं. मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. वाटल्यास युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. अरे मला युद्धातलं काय करतं? मी आतापर्यंत गुरं चारले. तू सैन्य घ्यायला पाहिजे होतं. अर्जुन महाराज म्हटले, देवा तुझा नियम आहे, विजयश्रीच्या पाठी एकोची बैसे. एखाद्याला बरोबर अलगत उतरायचं, उचलायचं, त्याला पुढं करायचं आणि त्याला विजयापर्यंत पोहोचवायचं. ही जबाबदारी 50% समाजाची असते, 50% देवाची असते. मी फक्त प्रयत्न करतो तुझ्या पायाजवळ राहण्याचा. तू मात्र मला विजयी करण्याचा प्रयत्न करशील, मला माहिती आहे. भगवान म्हटले, अर्जुना तू कीर्तनकार होतास का रे? म्हणजे चांगलं बोलता येतो तुला. अबे हार तो निश्चित है तेरी. माखन दुर्योधन ले गया, छाछ बची तेरे पास. काय करते या ताकाला? तो म्हणे, जीत तो निश्चित है मेरी, क्योंकि दिनों का हूं मैं दास. माखन दुर्योधन ले गया, पर माखन चोर है ना मेरे पास. अरे लोणी नेऊ दे त्यानं, पण तू आहे ना माझ्याजवळ. एवढं म्हटलं आणि दुसऱ्याच दिवशी दुर्योधनानं मामाला सांगितलं, मामा सैन्य घेतलं बरं का. अरे बापरे, तू सैन्य घेऊन आला? आणि कृष्ण रे दिला अर्जुनाला कामाना धामाचा आपला. अरे म्हणे, दुर्योधना तू काय केलं गड्या? हे तो चतुराचा शिरोमणी आहे, तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. तुला काय माहितीये, त्यानं जर डोकं चालवलं तर विजय श्री अर्जुनाचा होईल. मग तू थांब, मलाच काहीतरी करावं लागेल. त्यांनी एक युक्ती सांगितली दुर्योधनाला. त्याला भेदनीती म्हणतात. साम, दाम, दंड आणि भेद, 4थी नीती आहे युद्धातली. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य दुर्योधनाला होणार नाही हे निश्चित आहे, पण ते अर्जुनाला होऊ नये याकरताचे जे प्रयत्न आहे त्याला भेदनीती म्हणतात. चालू केलं पुढं. दुर्योधनाला सांगितलं, तू तुझ्या सासऱ्याकडे जा आणि तुझ्या सासऱ्याला सांग तुम्ही आमच्या पक्षात या. आमच्या पक्षात आहे? अरे पण ते भावाला कसे सोडतील? तू जा रे, सासरा आहे तुझा. तू एवढं मन पोरीचं सांग, फक्त जरा पोरीची करुणा भाग त्यांच्या पुढं. त्यांना सांग 2-4 शब्द वापर तिकडे जे कामात येतात ते. कोणते? की तुमचा अपमान होतोय व तिकडं, तुम्ही मोठे, तुमचा भाऊ लहान आहे, तरी त्याला डिमांड आहे तुम्ही इकडे या, आम्ही तुमच्या सगळ्या हाऊसमूस पूर्ण करू. दुर्योधन गेला आणि पाय धरले बलराम दादाचे. आता या देवाचा मोठा भाऊ त्याचा सासरा म्हटला, सासरे बुवा तुमचा होणारा अपमान माझ्या डोळ्यानं मी पाहू शकत नाही हो. लहान भाऊ तुमचा आणि तुमच्यापेक्षा वरचढ. अरे तुम्हाला काही किंमत आहे? तुम्ही आमच्या पक्षात या. बलराम दादा म्हटले, मलाही ते वाटलंच की आता इकडे काही आपल्याला डिमांड नाही, तिकडे गेलं पाहिजे. दादा तिकडे गेले. आता दादा तिकडे गेल्यावर मजबूती आली दुर्योधनाची एकदम. महाभारत सांगतोय तुम्हाला, ऐका. मी काय करू त्याला, तुम्ही इकडे आणताय त्याला, माझा काय दोष आहे? मी माझं काम करतो. पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा. आता करंट लागला बघा. आता काय चल. तो गेला आणि देवाला सांगितलं, बलराम दादाला सांगितलं दुर्योधनाने, तुम्ही इकडे या. बलराम दादाने ऐकलं, तिकडे गेले. देवाला माहिती पडलं परमात्मा जरा चिंतित होते. अर्जुन म्हटलं, देवा मी तुझा भक्त आहे, मी हारलो काय जिंकलो काय गड्या, पण इज्जत माझी नाही रे, इज्जत तुझीच आहे. एक तर तू लवकर कोणाला हाताला पोटाला धरत नाही, आणि मला पोटाशी धरून सुद्धा तू जर माझ्या बाजून उभा राहिला नाही तर लोक म्हणतील, अरे पाहो हक्काच्या बायकोला माणूस
लोकांतामध्ये स्पर्श करू शकत नाही, घरच्यांसमोर स्पर्श करू शकत नाही. हक्काची सोडा, दुसऱ्याची बायको ज्यानं भर सभेत फरफटत आणली, त्याच्या बाजूने देव उभा राहिला, त्याला विजय केलं, अशी तुझी चर्चा होईल. माझं काय रे, मी एक पराभव पचून घेईल, त्याला काय, मी हारलो काय जिंकलो काय, देवा तू तुझं बघ. देवाला वाटलं आता भाऊ फुटल्यावर करता कसं, पण देव आहे तो. देवानं त्याचा एक सेवक बोलावला, बार काही नाही का कळेल तुम्हाला. आणि सेवकाला सांगितलं, उद्या दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक आहे, तू तिथं जा. आणि त्या आढावा बैठकीत आमच्या दादाला इशाऱ्यानं बाहेर बोलाव, आवाज देऊ नको, इशाऱ्यानं बाहेर बोलाव. आणि आमचा दादा बाहेर आला की दादाला विचारायचं, दादा तुमची तब्येत कशी आहे बुवा आता. अरे म्हण तिथं जाऊन तुमचा दादा जीव घेईल ना माझा. अरे म्हणे विचार एवढं, बर बर पुढं काय विचारू, काही नाही विचारायचं आपलं, गोळाचा भाव काय बुवा आता, शेंगदाणे काय किलो आहे बुवा आता. तो सेवक म्हणे तुमच्या भावानं नागर काढला तर तो 2000 मारी, इतकी ताकद आहे, तो शेष आहे, आणि तुम्ही त्याला जाऊन तब्येत विचारायला, तू जातोय का. आता देवाची आज्ञा. सेवक गेला, तिथं आढावा बैठक चाललेली, महाराज टासली पडली तरी आवाज येईल, तुमच्या भागात काय चाललंय, तुमच्या भागात काय चाललंय, परिस्थिती काय म्हणते. ते दिवस फार कठीण असतात, साहेबांना जाणीव आहे त्याची, कठीण असतं ते. कोणी सांगितलं तरी लवकर विश्वास होत नाही त्या काळात. तिथं आवाज येईल, टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता. आणि त्या शांततेचा सेवक गेला आणि म्हटला, दादा दादा दादा, अरे दादांना पाठव. बलराम दादा, हा. दादा उठले व त्या सभेतून, सगळी माणसं पाहायला लागली, पाव 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 पाव, कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस. दादाला बोलवतो, दादा. दादा गेले. काय रे, काय नाही म्हटलं, मला जरा भगवंतानी पाठवलं. हा काय, काय नाही, भगवान म्हटले दादाला जाऊन विचार तुमची तब्येत कशी. मूर्ख आहेस का रे म्हणे, ते संशय घेतील ना माझ्यावर. अरे हा टाइम आहे का तो तब्येत विचारायचा, येड्या. या टायमात एकदम अलिप्त राहायचं. 4 तारखेपर्यंत रामराम सुद्धा बंद, 5 तारखेला चालू करायचं, तोपर्यंत बंद म्हणजे बंद. म्हटलं झालं का तुझं निघ. नाही म्हणे, परमात्मा म्हटले जरा विचारून येतो मोठ्या दादाला, गुळाचा शेंगदाण्याचा भाव काय बुवा आता. मुंडकत तोडीन म्हणेल का, आमचं लहान इथंच तू इथंच. दिला काढून, आणि दादा तिथून परत आले. वा, कोणीच बोलत नव्हतं. ते म्हणत कामच झालं गड्या, चोराच्या हातात धन दिलं, सांभाळायला, जपून ठेवा जपून ठेवा जपून. एकानं धाडस केलं, तो म्हणे दादा कोण होत. ते आमचा लहान भावानं सेवक पाठवलं. काय म्हटला, काही नाही, तब्येत विचारत होत. काय बोलता दादा, अरे या टायमात कोणी तब्येत विचारते का दादा, हा टाइम आहे का होतो. काही काही झोपा लागून नाही राहिल्या दादा, तुम्ही म्हणता तब्येत. बाबा आमचं आम्हाला माहिती आहे, आम्ही काय जिरवली तिकडं. खरं बोला दादा. दादा म्हटले, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे. अरे मी खरं बोलतोय. दादा अजून खरं बोला, काय म्हणते. खरं सांगू तुम्हाला, ते म्हटले गुळाचा शेंगदाण्याचा काय भाव आहे. काय दादा आहे, गप्पा तुमच्यासारख्या शोभतो दादा आहे. दादा म्हणा तर मी खरं सांगतोय. ते म्हटले आमचा तुमच्यावर विश्वास नाही दादा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही फक्त शरीरानं इकडे, तुम्ही मनानं तिकडे. आता आजी आपले बलराम दादा गरम डोक्याचा माणूस, एकदम ते आघात चालू आहे ना त्या नावांचा, त्यामुळे ते अजित दादांचं नाव एकदम डोक्यात असं. बलराम दादा, बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. ते आघातामुळे होतं ना, ते कधी कधी असं एकदम होतं की नाही, ते वातावरण असलं की ते होतं ना.
ते टीव्ही पाहिले की होतं की नाही ते. बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. दादा म्हणे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्यासोबत युद्ध करून राहिलो आणि तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. आग लावा तुमचं युद्ध तुम्ही करा, मी चाललो तीर्थयात्रेला. उचल कमंडलून गेले तीर्थयात्रा